सरकार ज्या जमिनी आहेत त्या अदानी समूहाला देत आहे। मुंबईतल्या मोक्याच्या जमिनी अदानी समूहाला दिल्या जात आहे, त्याच्याबद्दल नसीमभाई काय सांगणार? हे बघा, अदानी यांना प्रत्येक गोष्ट, देशाच्या एअरपोर्ट असेल, रेल्वे असेल, पोर्ट असेल, आता मुंबईची जी प्रमुख जमिनी आहे, एशियाची सर्व मोठी जे झोपडपट्टी होती धारावी, हे सर्व त्यांना देऊन टाकलेली आहे। आणि देताना त्यांनी कुठलाही कॉम्पिटिशन, कुठलाही बीड केलेला नाहीये। आणि आता जी जमीन खार सॉल्टपेंट जमीन असेल किंवा मुंबईमध्ये एअरपोर्टच्या जागामध्ये राहणाऱ्या लोकांचा पुनर्वसन करण्यासाठी HDIL प्रीमियर कुर्ला कमानी येथे जे 14,000 आम्ही घरं बांधून घेतलं होतं, त्याच्यामधून सुद्धा 6,500 घर त्यांना देण्याचा सरकार निर्णय घेत आहे। हा चुकीचा आहे। अडाणीला एवढा प्राधान्य का देत आहेत? किती भ्रष्टाचार होणार आहे या राज्यामध्ये आणि ह्या देशामध्ये? अडाणी काय नातेवाईक लागलेले आहेत का केंद्र आणि राज्य सरकारचे? अशा प्रकारचे निर्णय कुठल्या आधारावर होत आहे? हे सगळे भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे। आणि मागच्या निवडणुकामध्ये देशाची जनतानी दाखवून दिलेले आहे। मागे शेतकऱ्यावर अन्याय करण्यासाठी कायदा तसा अडाणीला खुश करण्यासाठी आणण्यात आला केंद्र सरकारतर्फे। शेतकऱ्यांनी विरोध केला तर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा हमला करण्यात आलेला आहे, अत्याचार करण्यात आलेला आहे, अन्याय करण्यात आलेला आहे। हे सगळे अडाणीला खुश करण्याचा जो प्रयत्न केंद्र सरकारपासून महाराष्ट्र राज्य सरकार करत आहे, हा आम्ही कोणीही खपून घेणार नाही। गरज पडली तर रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्ही राहणार नाही। अदानी सकाळी विरोधी पक्षांनी आंदोलन केलं होतं की दूध उत्पादक जो शेतकरी आहे त्याला भाव मिळत नाहीये, त्याच्यामुळे आता आरे डेअरीची जी जमीन आहे ती पण अदानीला देण्यासाठी सरकारने वेगवेगळे GR काढले, त्यांना सवलती दिल्या जातात, याच्यावर काय म्हणा? हे बघा, आरे मिल्कची जागा असेल, कुर्लाची दूध डेअरीची जागा असेल, वर्लीची डेअरीची जागा असेल किंवा रेसकोर्स असेल, हे सगळे विकण्याचा क्रमवार महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न चालू आहे। आणि त्याच्यावर त्यांना माहित आहे की ह्या ऑक्टोबरच्या नंतर परत आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये येणार नाही। तर जेवढी संपत्ती आहे विकून टाका, भ्रष्टाचार करा आणि आपले जे 2-4 उद्योगपती आहेत त्यांना त्यांच्या खिशामध्ये द्या। याच्यातून मुंबईचं कसं नुकसान होणार आहे? महाराष्ट्र जनतेला आघाडी सरकार या बाबतीत कशा पद्धतीने पटवून सांगणार आहे येताना निवडणूक? हे बघा, आघाडी, महाविकास आघाडी नेहमी अशा प्रकारच्या कृत्याला विरोध करत आहे। वेळोवेळी आपण बघितलेलं आहे की दिल्लीच्या लोकसभा असेल, महाराष्ट्राची विधानसभा असेल, विधान परिषद असेल, रस्त्यावर उतरून मोर्चा काढून निषेध करायचा असेल, काँग्रेस पक्ष सहित संपूर्ण महाविकास आघाडीचे घटक याच्या विरोधात आहे। परवाच आपण बघितलं की या मुंबई शहरामध्ये अडाणीच्या तर्फे जे बिल वाढवण्यात आलेली आहे, विजाची बिल, त्याच्या विरुद्ध मोर्चा काढण्यात आलेला आहे महाविकास आघाडीतर्फे। तर हे सगळे जे थांबला पाहिजे आणि हा महाराष्ट्र आणि मुंबई सहित जनतानी बघितलेला आहे आणि बघत आहे। म्हणून मागच्या निवडणुकामध्ये ह्यांना जागा दाखवण्याचं काम मुंबई आणि महाराष्ट्र सहित जनतानी केलेलं आहे। आणि पुढच्या 2 महिन्यानंतर जेव्हा विधानसभाच्या निवडणुका येईल, या सर्वांची जमानत जप्त करण्याचं काम महाराष्ट्राची गोरगरीब जनता आणि मिळून सगळे करणार आहे। मुंबईचे नेते आहात तुम्ही, मुंबईमधून विधानसभा क्षेत्रामध्ये लढला, तुम्ही लोकसभेला इच्छुक होतात। तुम्हाला एक प्रश्न असा आहे की आता ह्या ज्या अदानी समूहाला जमिनी दिल्या याच्याबद्दल काँग्रेस रस्त्यावर उतरणार का? आपण स्वतः त्याचं नेतृत्व करणार? निश्चितपणे अदानी असो किंवा कुठलाही उद्योगपती असो, जर मुंबईच्या जनतावर अन्याय करणारा निर्णय घेत असेल, अन्याय करत असेल, महाराष्ट्राची जनतावर अन्याय करत असेल, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही। आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिथपर्यंत लढा लढण्याची गरज असेल आम्ही लढा लढू। आरिफ नसीम खान साहेब आपल्या बरोबर होते, काँग्रेस नेते आणि माजी अल्पसंख्याक मंत्री। त्यांचं म्हणणं आहे की अदानीला मुंबईच्या मोक्याच्या जमिनी देणं हे सगळ्यात घातक आणि मुंबईसाठी मोठं घातक निर्णय राज्य सरकार घेत आहे। अदानीशी राज्य सरकार, केंद्र सरकारचे लागे बांधे आहे आणि त्याच्या विरोधात महाविकास आघाडी सरकार असेल किंवा काँग्रेस असेल, हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामॅन नितीन सर, यास्मिन शेख, मुंबई, देशोन्नती।